नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण मिरज जी-एम-सीसाठीची येणारी महत्त्वाची या ठिकाणी प्रश्न उत्तरे बघणार आहोत. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की IBPS कडून या ठिकाणी अ, परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. तर त्या अनुषंगाने IBSचा पॅटर्न कसा आहे मिरज जी-एम-सीसाठीचा, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रश्न जे आहेत कव्हर केलेले. सोबतच आपण यापूर्वी नांदेड जी-एम-सी असेल, छत्रपती संभाजीनगर जी-एम-सी असेल, त्यामध्ये आपण TCS पॅटर्नचे प्रश्न आपण बघितलेत, की किती हार्ड लेव्हलला तुम्हाला प्रश्न या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. तर कुठेतरी मग आपण याचा विचार करून IBPS प्लस TCS पॅटर्न कसा आहे, त्या पद्धतीने कसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, काठिण्य पातळी कशी विचारली जाते, तर त्याचा विचार करून या ठिकाणी आपण जे प्रश्न आहेत ते कव्हर करत आहोत. आजचा जर आपण विचार केला तर मिरज जी-एम-सीसाठीचा हा पहिला व्हिडिओ आपला असणार आहे, ज्यामध्ये आपण जी-एस आणि जी-केचे काही प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. यानंतरही आपण याच्यावर व्हिडिओज बनवणार आहोत. जवळपास आपण जी-के, जी-एसचे सर्व या ठिकाणी जो तुमचा सिलेबस आहे मिरज जी-एम-सीसाठीचा, तो सर्व या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे बघा आपला, की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कधी झालेली आहे? तर बघा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ जे आहे, याची स्थापना 2000 या साली झालेली आहे. मग तुम्हाला माहिती आहे का हे विद्यापीठ कुठं आहे? माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो, नागपूर हा महाराष्ट्रातील पहिला डिजिटल जिल्हा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला विचारला जाईल, की महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. सोबतच पहिला AI जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा पहिला AI जिल्हा आहे, ज्यामध्ये सरकारी जेवढी कार्यालये आहेत, त्यामध्ये AIचा वापर करण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. IMP आहे, महत्त्वाचा आहे. 2025 मध्ये चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे. तो जस्ट आठवला म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आपण सर्व जे काही प्रश्न या ठिकाणी वन लाइनर पद्धतीने कव्हर करत आहोत. याचं जे PDF तुम्हाला हवं असेल, तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला हे PDF अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सोबतच मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत, की नागपूर शहराला पाणी पुरवठा कोणत्या संस्थेद्वारे केला जातो? तर योग्य उत्तर आहे बघा, ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स या कंपनीद्वारे नागपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो, किंवा या ठिकाणी ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स या संस्थेवर नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, की महाराष्ट्रातील प्रसिद्ध पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राष्ट्रीय उद्यान सोबतच पेंच व्याघ्र प्रकल्प म्हणून पण याला ओळखलं जातं. व्याघ्र प्रकल्प याचं रूपांतर करण्यात आलेलं आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर ताडोबा. महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प ताडोबा आहे. जो की महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून पण याच्याकडे बघितलं जातं. महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता? तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. तो कुठं आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मित्रांनो, प्रश्न पुढचा आहे, की संत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये अ, अ, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग विद्यापीठांबद्दल माहिती तुम्हाला विचारली जाते. मग कृषी विद्यापीठे असतील, त्यानंतर महाराष्ट्रातील पहिलं विद्यापीठ असेल, तर याच्याबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, जे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सोबतच बघा, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, की तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यासाठी कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? तर बघा, नॉर्मली यापूर्वी प्रश्न कसे यायचे, की तुम्हाला तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे, किंवा त्यानंतर असाही प्रश्न यायचा, की महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता? या पद्धतीचे विचारले जात होते प्रश्न. परंतु याच्यामध्ये अजून जी हार्ड लेवल आहे, काठिण्य पातळी कुठेतरी वाढवली आहे. त्याच्यामुळं हे पण माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला, की तारापूर जो काही प्रकल्प आहे, त्याला जी मदत केली आहे भारताला हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी,
तर अमेरिका या देशाने हा प्रकल्प स्थापन करण्यासाठी मदत केलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला माहिती असेल, की जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प जो की वादामुळे चर्चेत असलेला प्रकल्प आहे, जो अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकला नाही. मग हा जो जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे, हा कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन केला जात होता? तर हा फ्रान्स या देशाच्या मदतीने स्थापन केला जात होता. एखाद्या वेळेस जर प्रश्न आला, तर हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे आपला, की नरोरा हा जो काही अणुविद्युत प्रकल्प आहे, तो कोणत्या राज्यात आहे? तो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हा नरोरा अणु अणुऊर्जा प्रकल्प या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न पुढचा बघूया, की बिहू हा जो सण आहे, तो कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर आसाम या राज्याचं लोकनृत्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नांदेड जीएमसी आणि छत्रपती संभाजीनगर जी जीएमसी होती, याचा जे पेपर झालेत मित्रांनो, तर त्याच्यामध्ये लोकनृत्यावर प्रश्न हा विचारला गेलाच आहे. त्याच्यामुळं राज्य आणि त्यांचे लोकनृत्य तुम्हाला बघून जायचे. याचा पी-डी-एफ मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे, परंतु अजून मी परत अपडेट करतो त्या ठिकाणी. परत तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पी-डी-एफ उपलब्ध करून देतो. ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. जशास तसं परीक्षेला जाण्याच्या आधी वाचून जायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कर्नाटक राज्याचं लोकनृत्य असेल, आंध्र प्रदेशचं असेल, पंजाबचं असेल, महाराष्ट्राचं असेल, तर यावर प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जात आहेत तुम्हाला. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, की नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलं आहे? तर नाग नदीकाठी वसलेलं हे शहर आहे. आता जसं आपण मिरज जीएमसीची भरतीचं बघतोय, तर मिरज हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये मग कृष्णा नदीवर वसलेलं शहर आहे. त्या पाठोपाठ जर आपण बघितलं, तर कृष्णा नदीवर असलेली धरणे तुम्हाला या ठिकाणी बघायची आहेत. कृष्णा नदीवर असणारी महत्त्वाची धरणं कोणती आहेत? मग त्याच्यामध्ये काही जलविद्युत प्रकल्प स्थापन केलेले आहेत का त्याच्यावर? तर काही बहुउद्देशीय प्रकल्प आहेत का? तर हे माहिती असणं आवश्यक आहे. याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. लक्षात ठेवा, मिरज शहराविषयी पण माहिती तुम्हाला बघायची आहे. त्याच्यामध्ये मग मिरज शहराची स्थापना कधी झाली? त्यानंतर मिरज जीएमसीची स्थापना कधी झाली? तर बऱ्याचशा ज्या काही ऐतिहासिक गोष्टी असतील किंवा मिरज शहराविषयी महत्त्वाच्या गोष्टी असतील, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. तर आपण एक जे-केमध्ये किंवा मिरज शहराविषयी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्याची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देईल किंवा चॅनलवर आपल्या तो व्हिडिओ अपलोड होणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी तुम्ही. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, की खानदेशची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, योग्य उत्तर आहे बहिणाबाई चौधरी यांना खानदेशची कवयित्री म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. योग्य उत्तर असणार आहे बहिणाबाई चौधरी यांना. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, की काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग महाराष्ट्रात असणारे राष्ट्रीय उद्यान असतील, महाराष्ट्रात असणारे व्याघ्र प्रकल्प असतील, याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. सोबतच महाराष्ट्रात असणारे अभयारण्य हे पण आपल्याला परीक्षेला जाण्याच्या आधी बघून जायचं आहे. मग त्याच्यामध्ये पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारं महाराष्ट्रातील अभयारण्य कोणतं आहे? अजून एक ह्याच्यामध्ये प्रश्न बघा, मागच्या जीएमसी परीक्षेमध्ये विचारला गेला होता, की महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे शेकरू, तर या प्राण्यासाठी राखीव असणारं अभयारण्य कुठे आहे? तर बघा, याचं उत्तर होतं भीमाशंकर अभयारण्य. भीमाशंकर अभयारण्य, जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला होता. माहिती असावी म्हणून परत तुम्हाला सांगत आहे, विचारला जाऊ शकतो प्रश्न. ह्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण WTO म्हणतो, याचं मुख्यालय कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे जिनिव्हा या शहरामध्ये, स्वित्झर्लंड या देशामध्ये. योग्य उत्तर आहे जिनिव्हा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सोबतच तुम्हाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, त्याच्यानंतर तुम्हाला WHO मुख्यालय विचारलं जातं. त्यानंतर तुम्हाला वर्ल्ड या ठिकाणी जे न्यायालय आहे, जागतिक न्यायालयाचं मुख्यालय या ठिकाणी विचारलं जातं, जे की न्यूयॉर्कमध्ये आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं कुठे विचारलं, तर हे पण तुम्हाला जिनिव्हामध्ये असलेलं पाहायला मिळतं. याचंही उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येतं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, की दिना हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हे दिना नावाचं धरण असलेलं पाहायला मिळतं. मग मिरज शहराच्या आजूबाजूला जेवढी काही महत्त्वाची धरणं आहेत ती तुम्हाला बघायची आहेत. त्याच्यानंतर कृष्णा नदीवर असणारी महत्त्वाची धरणं तुम्हाला बघून जायची. त्या पद्धतीचेच त्याच्यावरच आधारित प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतील.
प्रश्न पुढचा आहे की तलावांचा प्रसिद्ध जिल्हा कोणता आहे? तलावांसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता आहे? तर गोंदिया हा जिल्हा तलावांसाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा आहे. याच्यामध्ये अजून एका पद्धतीनं प्रश्न विचारला जातो की तलावांसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? तलावांसाठी प्रसिद्ध असणारे शहर कोणते? तर ठाणे हे शहर तलावासाठी प्रसिद्ध असणारं शहर आहे. ठाणे शहरामध्ये सर्वाधिक जास्त तलाव असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की नारी अदालत हा जो काही उपक्रम आहे तो कोणत्या राज्याने सुरू केलाय? तर योग्य उत्तर आहे सिक्कीम या राज्याने नारी हा उपक्रम सुरू केलेला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की जैव व तंत्रज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की कोणत्या राज्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सुरू केले? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र सरकारने 2025 मध्ये या ठिकाणी या योजनेला सुरुवात झालेली आहे. वेर या एम-पीमध्ये ठेवलं तरी पण चालेल किंवा आय-एम-पीमध्ये ठेवा हा प्रश्न. याच्यावर नक्कीच प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. जी-केचा प्रश्न आहे जो आपण इथं पण कव्हर केलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे त्यामुळे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण आहेत? तर उमा कांजी लाल या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या. मग महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठ कुठे आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग विद्यापीठाबद्दलची माहिती कव्हर करायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात? तर योग्य उत्तर आहे 6 जिल्हे या ठिकाणी नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतात. ज्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर बघा पुणे प्रशासकीय विभाग असेल, त्याच्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग असेल. प्रत्येक प्रशासकीय विभागानुसार कोणते कोणते जिल्हे त्या प्रशासकीय विभागामध्ये येतात हे पण बघून जायचंय आपल्याला. प्रश्न पुढचा आहे की रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? ते योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची या ठिकाणी स्थापना केलेली पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. सुरुवात कोण केली? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली किंवा सुरुवात केली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद आहे? तर बघा योग्य उत्तर आहे अनुच्छेद 5 नुसार. तर मित्रांनो हे जे काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले जास्त प्रश्न जसं आपण बघाल तर नांदेड जीएमसी परीक्षेमध्ये आलेले हे प्रश्न आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर नांदेड जीएमसी ज्या प्रश्नाच्या पुढे मी लिहिलेलं आहे ते नांदेड जीएमसीला विचारले गेलेले प्रश्न आहेत. त्यामुळे आपण हे प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेत. म्हणजे तुम्हाला पण एक आयडिया येईल की परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत आणि आपल्याला अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे. आपण आपल्या चॅनलच्या मार्फत तुमची सर्व तयारी या ठिकाणी करून घेणार आहोतच. आणखीन व्हिडिओ आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये ही माहिती आपण परत कव्हर करणार आहोत. तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं अनुच्छेद 5 मध्ये या ठिकाणी संविधानाच्या सुरुवातीला नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की मानवामध्ये शरीराच्या अवयवाच्या हालचालीसाठी कोणती ऊती जबाबदार असते? नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे. स्नायू ऊती ही या ठिकाणी मानवाच्या शरीराच्या अवयवांच्या हालचालीसाठी महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की भारतीय संविधानातील कोणत्या अनुच्छेदाद्वारे प्रत्येक राज्यात एक उच्च न्यायालय स्थापण्याविषयी संबंधित आहे? तर बघा नांदेड जीएमसीला विचारला होता प्रश्न अनुच्छेद 214 नुसार प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असो त्या संबंधीतील तरतुदी जी आहेत ते आपल्याला अनुच्छेद 214 मध्ये असलेले पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की कोणता कायदा भारतातील प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल मानले जाते? नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे. तर 1861 इंडियन काउन्सिलिंग ऍक्ट हा जो कायदा आहे भारतीय प्रातिनिधिक सरकारच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल या ठिकाणी मानले गेले होते. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे नांदेड जीएमसीचाच प्रश्न आहे की महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर कोणते आहेत? कळसुबाई. एक साधा सिंपल प्रश्न विचारला गेला होता की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. उंची आहे 1646 मीटर. कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? कमेंटमध्ये सांगा. कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते कमेंटमध्ये सांगा. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे साल्हेर. याची उंची तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर करेल मी. हे दोन्ही तुम्ही पाठ करून ठेवा. पहिला आहे कळसुबाई, दुसरा आहे साल्हेर. त्यानंतर भारतातील सर्वात उंच शिखर विचारलं तर कांचनगंगा.
कांचनगंगा हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे आणि जगातील विचारलं गेलं तर एव्हरेस्ट. एव्हरेस्ट हे या ठिकाणी जगातील सर्वात उंच शिखर असलेलं पाहायला मिळतं. कुठल्या देशामध्ये आहे तर नेपाळ या देशामध्ये असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे आपला, की महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? नांदेड जीएमसीमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर चंद्रपूर औष्णिक विद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये असणारे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणते कोणते आहेत ते बघून जायचे. जसं परळी या ठिकाणी आहे औष्णिक विद्युत केंद्र, भुसावळ या ठिकाणी आहे, पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर हे सगळं आपल्याला पाहून जायचं आहे. पुढील व्हिडिओजमध्ये आपण ते कव्हर करूया. प्रश्न पुढचा आहे, की महाराष्ट्रातील प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे मित्रांनो. 1917 मध्ये महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झालेली होती. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, डॅश या वर्षी दख्खनेत बहामनी सल्तनतेची स्थापना झाली. नांदेड जीएमसीला विचारला गेलेला प्रश्न आहे. 1347 मध्ये बहामनी सल्तनतेची या ठिकाणी स्थापना झालेली आपल्याला दख्खनमध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे. 1949 रोजी बॉम्बे प्रांतिक महानगरपालिका कायदा जो आहे तो मंजूर झालेला पाहायला मिळतं. या कायद्यानुसार मग मुंबई असेल, त्यानंतर कोलकाता आणि त्याच्यानंतर मद्रास या 3 ठिकाणी महानगरपालिकांची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकाच दिवशी या 3ही ठिकाणी महानगरपालिका अस्तित्वात आल्या होत्या. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, की पुण्यात जवळील कार्लेभाचे लेणी कशाशी संबंधित आहे? नांदेड जीएमसीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर बौद्ध धर्माशी संबंधित असलेली ही लेणी असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे, राजभाषेशी संबंधित तरतुदी कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत? तर 8व्या अनुसूचीमध्ये या ठिकाणी समाविष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. राज्यघटनेवर आधारित बरेचसे प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. याच्यावरून आपल्या लक्षात येतो. म्हणून आपल्याला फोकस अजून राज्यघटनेकडे पण करायचा आहे. राज्यघटनेवर आधारित 1-2, 1-2, 3, 2-3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेलेच आहेत. यानंतर प्रश्न पुढचा आहे, मानवी शरीरात अन्न आणि हवेसाठी कोणती रचना एकसमाविक आहे? नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे. तर ग्रसनी ही जी आहे मानवी शरीरात अन्न आणि हवेसाठी एक रचना असलेली आपल्याला पाहायला मिळते. सामायिक रचना असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, की भारतात मंत्रिमंडळ राज्याच्या डॅशला जबाबदार असते? नांदेड जीएमसीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर फक्त विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर बघा योग्य उत्तर आहे जायकवाडी धरण. हा जो काही सिंचन प्रकल्प आहे तो मराठवाडा विभागातील प्रमुख सिंचन प्रकल्प असलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जायकवाडी धरण जे आहे हे गोदावरी नदीवर असलेलं पाहायला मिळतं. एक बहुउद्देशीय प्रकल्प असलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नांदेड जीएमसीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, की कोणती नदी महाराष्ट्राच्या मध्य दख्खनच्या पठारातून वाहून बंगालच्या उपसागरास मिळते? योग्य उत्तर आहे गोदावरी ही नदी महाराष्ट्राच्या मध्य दख्खनच्या पठारातून वाहून जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिळते. तर बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी म्हणून या ठिकाणी गोदावरी नदीला ओळखलं जातं. मग गोदावरी नदीच्या उपनद्या असतील, कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत, कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहत जाते, कोणती कोणती धरणे आहेत, हे आपण पुढील व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा करार 1932 पुणे करार डॉक्टर B.R. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला होता. त्यात विशेषतः काय नमूद केले होते? नांदेड जीएमसीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. व्हेरी IMP प्रश्न आहे. IMP मध्ये ठेवला तरी चालेल. रिपीट होण्याची शक्यता आहे किंवा अशाच पद्धतीचा वेगळ्या पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर बघा या करारामध्ये जे मुख्य या ठिकाणी नमूद केलेलं होतं, तर दलितांसाठी राखीव जागांसह संयुक्त मतदारसंघ हे या करारामध्ये समाविष्ट असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा प्रश्न अजून एक ह्याच्यावर बघा महत्त्वाचं आहे. अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. वेगळ्या पद्धतीने जसं मी तुम्हाला म्हटलं, की प्रश्न विचारला जातो. तर हा जो काही 1932चा डॉक्टर B.R. आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार झाला होता. हा करार कोणत्या कारागृहामध्ये झाला होता? अशा पद्धतीचा पण प्रश्न विचारला जाईल. तर येरवडा
येरवडा या कारागृहामध्ये या ठिकाणी हा जो करार आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. महात्मा गांधी येरवडा कारागृहामध्ये असताना हा करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान झालेला होता. यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे की पुणे आणि नागपूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी कोणते नागरी आधारित संरचनाचे आव्हान या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे आहे? नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे. तर बघा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सांडपाणी आणि सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं या अत्यंत वेगाने वाढणाऱ्या शहरांसाठी. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की भारत सरकारने घोषित केलेले स्वच्छ जल वर्ष कोणते आहे? तर बघा, तुम्हाला माहिती नसलं तर माहिती करून घ्या की भारत सरकारने स्वच्छ जल वर्ष या ठिकाणी घोषित केलं होतं, तर ते वर्ष आहे 2003. हा पण प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की दर्पणकार म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात महाराष्ट्रामध्ये कोण केली जाते? अशा 2-3 प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारला जातो. तर बाळशास्त्री जांभेकर हे आपलं त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. मग याच शेकरूसाठी राज्यामध्ये एक अभयारण्य आहे जे की प्रसिद्ध आहे, भीमाशंकर अभयारण्य. जसं की यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे मी तुम्हाला, भीमाशंकर अभयारण्य हे शेकरू प्राण्यासाठी राखीव आहे. या अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न पुढचा असणार आहे की महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक काही विचारला जातो की चिल्का हे जे काही गोड्या पाण्याचं सरोवर आहे कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माहिती नसेल तर, नाही माहिती तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न कव्हर करू. प्रश्न क्रमांक पुढचा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर प्रश्न पुढचा आहे की ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? तर ग्रामसेवक हाच ग्रामपंचायतचा सचिव म्हणून या ठिकाणी कार्य करत असतो. अजून एक प्रश्न या ठिकाणी संभाजीनगर जीएमसी मध्ये विचारला गेला होता की ग्रामसभेचं सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी किती वर्ष असणं आवश्यक आहे किंवा वय किती असणं आवश्यक आहे? तर 18 वर्ष कंप्लीट असणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर ग्रामसभेचं आपण डायरेक्टली या ठिकाणी सदस्य होत असतो, ग्रामसभेचे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे हू वेअर दी शूद्रास या साहित्यकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे साहित्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे अलाहाबाद या शहराचे नवीन नाव काय आहे? तर प्रयागराज हे अलाहाबाद या शहराचं नवीन नाव आहे. या शहराचं नाव बदलण्यात आलंय. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर यूपी मध्ये आहे, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. मग अजून एक महत्वाचं आहे की महाराष्ट्रातील काही शहरांची नावे या ठिकाणी बदलण्यात आली आहे. मग ती कोणती कोणती आहेत? पहिलं आहे अहमदनगर, त्याचं नाव करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर. दुसरं आहे औरंगाबाद, या शहराचं नाव बदलून करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर. तिसरं आहे उस्मानाबाद, ज्याचं नाव बदलून करण्यात आलेलं आहे धाराशिव. तर या तिन्ही शहरांची नावे, पूर्वीची नावे आणि बदललेली नावे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे की कथक हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर केरळ या राज्याचं लोकनृत्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं कथक. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे की मधुमक्षिका पालन केंद्र कोठे आहे? नांदेड जीएमसी मध्ये हा प्रश्न आलेला आहे. महाबळेश्वर या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग कोणत्या पर्वताच्या खिंडीतून जातो? नांदेड जीएमसीला प्रश्न विचारला गेलाय की भोर या घाटामधून हा महामार्ग जात असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रश्न क्रमांक पुढचा आहे की नेफ्रॉन कोणत्या गळणातून बहुतेक पाणी आणि आवश्यक पोषक तत्वे पुन्हा शोषून घेत असतो? नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे समीप संवलित नलिकांमधून या ठिकाणी पोषक तत्वे शोषून घेत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला अजिंठा लेणी महाराष्ट्र डॅशसाठी प्रसिद्ध आहे? नांदेड जीएमसी मध्ये प्रश्न आलेला आहे. बघा, अजिंठा लेण्या जी आहेत या बौद्ध धर्मासाठी या ठिकाणी प्रसिद्ध लेण्या आहेत. सोबतच भित्तिचित्र या ठिकाणी प्रसिद्ध असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्थेत 3 स्तर कोणते आहेत?
नांदेड जीएमसी मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे पंचायत राज व्यवस्थेतील 3 स्तर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. महाराष्ट्रातील नगरपालिका प्रशासन द्वारे प्रकाशित केले जाते, डॅशद्वारे प्रकाशित केले जाते. तर योग्य उत्तर आहे राज्य विधिमंडळाच्या अंतर्गत महापालिका या ठिकाणी प्रकाशित केलं जात असतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. भारतीय न्यायिक पुनरावलोकन ही अशी एक शक्ती आहे जी सर्वोच्च न्यायालयाला डॅश परवानगी देते. नांदेड जीएमसीचा प्रश्न आहे. तर बघा सर्वोच्च न्यायालयाला घटनात्मक वैधतेसाठी कायदे आणि शासकीय कृती तपासण्याची या ठिकाणी परवानगी देत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय पुनरावलोकन न्यायिक पुनरावलोकन ही जी काही शक्ती आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे की कोणती संस्था ही भारतातील संविधानिक संस्था आहे. नांदेड जीएमसी मध्ये आलेला प्रश्न आहे. तर बघा योग्य उत्तर आहे भारतीय निवडणूक आयोग हा जी काही संस्था आहे, ही जी काही संस्था आहे तर ती भारतातील एक संविधानिक संस्था असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. खालीलपैकी कोणते विधान ब्रिटिश वसाहतवादी शासनात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचे सर्वोत्तम वर्णन करते? नांदेड जीएमसी मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर बघा योग्य उत्तर आहे ते कापसाचे प्रमुख निर्यातदार बनले ते कोणतं? महाराष्ट्र. परंतु उच्च महसुलामुळे लहान शेतकऱ्यांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागला होता. यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. कोणत्या संविधानिक अनुसूचीमध्ये संघराज्य आणि समवर्ती विधानसभेतील विषयाची सूची आहे? नांदेड जीएमसी मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. समवर्ती सूची असेल, संघ सूची असेल, राज्य सूची असेल याच्यावरचा प्रश्न आहे. तर बघा योग्य उत्तर आहे 7व्या अनुसूचीमध्ये या विषयांची सूची असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मित्रांनो आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे की कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची निवडून आलेली विधानसभा आहे? तर योग्य उत्तर आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची निवडून आलेली स्वतःची विधानसभा असलेलं पाहायला मिळतं. मग सध्या दिल्ली या ठिकाणी कोणाची सत्ता आहे, कोणते सरकार या कोणत्या पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये आहे? तर बीजेपीचं सरकार या ठिकाणी दिल्लीमध्ये सध्या अस्तित्वात असलेलं पाहायला मिळतं. यापूर्वी मुख्यमंत्री कोण होते? तर अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्याच्या नंतर आम आदमी पार्टीची महिला मुख्यमंत्री या ठिकाणी बनली होती. तर त्या कोण होत्या? कमेंटमध्ये सांगायची माहिती असेल तर बघा मित्रांनो जवळपास आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे जेवढे काही प्रश्न आहेत ते घेतले होते. त्याच्यानंतर तुमच्यासाठी मी नांदेड जीएमसी मध्ये जे प्रश्न आले होते जसं यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं की TCS आणि IBPS चा पॅटर्न कसा आहे तो समजून घेण्यासाठी हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे होते. तुमचं थोडंफार लक्षात आलंच असेल की कशा पातळीचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. तर बघा याच्यामध्ये आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमचा जो काही अभ्यास करून घेणार आहोत तो GKचा अभ्यास आपण करून घेणार आहोत, GSचा अभ्यास आणि मराठीचा. या 3 विषयावर आधारित सर्व वन लाइनर प्रश्न उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्याच्यासाठी कुठलेही तुम्हाला चार्जेस पे करायचे नाही. अगदी मोफत व्हिडिओज आपण तुम्हाला देणार आहोत. वन लाइनर पद्धतीने आपण प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सोबतच पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रश्नासोबत त्याचं विश्लेषण पण घेणार आहोत की जेणेकरून त्या प्रश्नावर आधारित कशाही पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे, कन्फ्युजन तुमचं झालं नाही पाहिजे यासाठी. दुसरी महत्त्वाची माहिती की आपण जे काही व्हिडिओ या ठिकाणी घेणार आहोत त्याचं PDF तुम्हाला आपण टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत आहोत. टेलिग्राम चॅनलवर भरतीविषयी सर्व छोटी अपडेट आपण देत असतो. तर महत्त्वाची अपडेट असते. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, PDF डाउनलोड करू शकता. तिथं अगदी मोफत PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. चार्जेस वगैरे द्यायची त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता नाही. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा जो या भरतीची तयारी करतोय, जो या भरतीसाठी वेगवेगळे या ठिकाणी क्लासेसच्या शोधात आहे. अगदी मोफत मी तुमची तयारी करून घेतो या ठिकाणी. त्यासाठी तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जो या भरतीची तयारी करतोय. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही स्वतःही हा जो काही चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ आल्याबरोबर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा अभ्यास होण्यासाठी आणखीन मदत होईल व्हिडिओच्या मार्फत. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.